कर्जत न्यूज नेटवर्कमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे। कर्जत आणि कर्जत तालुक्यातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी सबस्क्राइब करा कर्जत न्यूज नेटवर्क। नमस्कार, आज आपण आहोत कर्जत नगर पंचायतमध्ये आणि आपल्यासोबत आहेत संतोष आप्पा मेत्रे की जे गेले 15 दिवसापासून त्यांचं नाव कर्जतच्या राजकारणामध्ये चर्चेत आहे। त्याच अनुषंगाने आपण त्यांची भेट घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। त्यामध्ये मुख्य गोष्ट अशी की आपल्या या गटनेता निवडीच्या संदर्भात आपण मला एक विचारायचं आहे की आपण या कर्जतच्या राजकारणात गेली 30 वर्ष आहात। मग याच्यामध्ये 30 वर्षापेक्षा जास्त कालखंडामध्ये आपल्या इथं जो सध्या जाणीवपूर्वक म्हणजे तेढ निर्माण झाला आहे, न्यायालयाच्या बाबतीत असो किंवा आपल्या निवडीच्या संदर्भात असो, तर आपल्या संदर्भात 19 तारीख दिलेली आहे। तर 19 तारखेच्या निवडणुकीच्या संदर्भात आपलं काय मत आहे? काय गटनेत्याच्या बाबतीमध्ये तेढ निर्माण व्हायचं काही कारण नाही। तुम्हाला सांगतो की हा गट जो आहे तो 15 सदस्यांचा होता। 15 सदस्यापैकी 11 सदस्य हे गटनेत्याबरोबर आहेत आणि राहिलेले 4 सुद्धा सदस्य यांना कुठेही बाहेर पडता येत नाही। आणि जर बाहेर पळाले, काही गटाविरोधी कारवाई केल्या किंवा गटनेत्याचा आदेश मोडीत काढला तर निश्चितच त्यांच्यावर कारवाई होईल। त्या अनुषंगाने त्या भीतीच्या पोटी ते न्यायालयीन लढाई लढण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहेत। आणि राहिला विषय 19 तारखेच्या निवडीचा, तर मला तर असं मत आहे की जे आत्ता म्हणतायत की आम्ही गटनेते अमुक फलानं दुनियादारी, त्यांनासुद्धा ह्या निवडीमध्ये सामील होऊन जो गटनेता आदेश देईल की हा असा उपनगराध्यक्षाचा अर्ज आहे, त्याच्या बाजूने त्यांनासुद्धा त्या अर्जाच्या बाजूने उभा राहावं लागेल। हे निश्चित तितकंच खरं आहे। अन्यथा जर काही वेगळं पाऊल उचलण्याचा त्यांनी प्रयत्न केला तर मी गटनेता म्हणून निश्चित कारवाई केल्याशिवाय सोडणार नाही। म्हणजे आपण पाहतो की निवडणुकीमध्ये जर प्रतिस्पर्धी उपनगराध्यक्षपदाचे जर 2 अर्ज आले तर त्यावेळेला आपणचा ग्राही धरला जाईल की तुमचा व्हीप हा महत्त्वाचा आहे। अर्थात, कारण आजपर्यंत कुठेही संतोष आप्पा मेत्रे गटनेते नाहीत असं मेहरबान कलेक्टरनी सुद्धा या ठिकाणी म्हटलेलं नाही। समोरची जी पार्टी आहे ती कोर्टामध्ये गेली होती, कोर्टामध्ये सुद्धा कुठेही त्यांना स्टे मागण्याचा त्यांनी प्रयत्न केला, कुठल्याही प्रकारचा स्टे वगैरे अजिबात मिळालेला नाही। त्यामुळे गटनेता हा संतोष मेत्रे मीच आहे आणि मीच राहणार आहे। कारण संविधानामध्ये परिस्थिती अशी आहे की लोकशाहीला किंमत आहे आणि लोकशाहीमध्ये बहुमताचा आकडा हा सगळ्यात महत्त्वाचा मानला जातो। तुम्हाला साध्या भाषेत सांगायचं म्हणलं ना तर गटामध्ये डोकी किती तर 15, 11 डोकी आमच्या बाजूनेच ना, बरोबर आहेत ना, आणि ती सुद्धा 4 कुठं जाणार नाहीत। शेवटी गटनेत्याचा आदेश त्यांना मान्यच करावा लागणार आहे, हे तितकंच खरं आहे। म्हणजे आपणच्या म्हणण्यानुसार की आत्ताची जी 19 तारखेला होणारी उपनगराध्यक्षपदाची निवडणूक आहे त्याच्यामध्ये त्यांच्या गटाचा जो उमेदवार असेल तोच 100% उपनगराध्यक्ष होईल, याच्यावरती शंका घेण्याचं काहीच कारण नाही।